राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम। कुंडली गुरुधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। भक्त्या तुनन्या शक्य अहमेवं विधो अर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप। ध्यानमुदं गुरुर्मूर्ति पूजामुदं गुरुः पदं मंत्रमुदं गुरुर्वाक्यं मोक्षमुदं गुरुकृपा। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियम् तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्। युगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरु गंगागिरी महाराजांनी प्रारंभ केलेला 178वा अखंड हरिनाम सप्ताह या हरिनाम सप्ताहाचा आजचा 6वा दिवस आहे। आज दशमी आहे। काल रविवार होता आणि काल गर्दीचा उच्चांक होता, त्यामुळे लोकांना जरा रस्ते अरुंद असल्यामुळे त्रास झाला। काही लोकांना इथपर्यंत पोहोचण्याकरिता जवळजवळ 4-5 तास लागले। आता आपले कार्यक्रम खेड्यामध्ये असतात, खेड्यांचे रस्ते थोडे छोटे असतात आणि ट्रॉफिक मध्ये भाकरीचे साधन अडकले, त्यामुळे काल जरा गावकऱ्यांची ओढाताण झाली। पण नाही ना, त्याला आपण काही करू शकत नाही, कारण चौकोन जनतेचा समाजाचा ओघ आहे। रस्ते जरा लहान आहेत, डबल साधन जाण्याकरता अडचण येते आणि मग अडकलं साधन म्हणजे ट्रॉफिक जाम होतं। शक्यतो आज तसं होणार नाही, काही पोलीस यंत्रणा सज्ज आहेत, तरी पण शेवटी समाज जास्त आल्याच्या नंतर रस्ता जर कमी पडायला लागला तर यंत्रणा तरी काय करेल।
असलेल्या आलेल्या अडचणीवर मात करायची असते. आज दशमी आहेत, उद्या एकादशी आहेत, उद्या फराळाच्या पंगत असणार आहे. उद्याकरिता जवळजवळ 300-350 क्विंटल साबुदाणा आणि 100 क्विंटल भगरीची व्यवस्था केलेली आहे फराळा करता. आज आमटीच्या प्रसादाचा शेवटचा दिवस आहे. आमटी भाकरीचा आस्वाद घ्या. काल सारखी वळण आज होणार नाही, कारण काल भाकरीचे साधनं वेळेवर पोहोचले नाही. साधनं वेळेवर पोहोचणे महत्वाचं असतं, कारण गावागावातून भाकरी येतात. भजन, अखंड भजन चालू आहेत. प्रत्येक वर्षी असतं, याही वर्षी आहे. अखंड भजन, हजारो टाळकरी मिळून हे भजन चालतं. यावर्षी पाऊस नाही आहे. सप्ताह सुरू होण्याच्या आधी होऊन गेला आणि सप्ताह झाल्यानंतरही पावसाची गरज आहे. निश्चित येईल पाऊस. पिकं तसे चांगले आहेत यावर्षी. शेतकऱ्याचं जीवन शेतीवर असतं आणि शेतीला पावसाची गरज असते. म्हणून भगवंतानी पाऊस द्यावा. काल थोडं सुरू झालं होतं, 2 दिवस राहिले आता आपले, उद्याचा आणि परवाचा. आजचा तर दिवस गेला अर्धा. गोदावरी मातेच्या तीराला असल्यामुळं गोदावरी मातेच्या सान्निध्यात आपण आहोत. पवित्र हे तीर्थक्षेत्र आहे. गोदावरीच्या पलीकडच्या बाजूने डोमेग्राम आहेत. तिथं शीख संप्रदायाचं गुरुद्वार आहेत. महानुभाव संप्रदायाचं मोठं स्थान त्या ठिकाणी आहे. इथं शनी देवगामध्ये शनीश्वरांचं पुरातन स्थान आहे. हेमळपंथी महादेव मंदिर देखील या ठिकाणी शनी देवगाव आहे. आणि या गोदावरीचा पवित्र असणारा तीर अनेक संत महापुरुषांचे वास्तव्याचं हे स्थान आहे. भगवान प्रभुरामचंद्राच्याच पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. तर दंडकारण्यामध्ये गोदावरीच्या तीराला भगवान प्रभुरामचंद्र वनवासामध्ये होते. नाशिक पासून तर याच मार्गाने गोदावरीच्या तीराने रामप्रभूंनी भ्रमण केलेलं आहे. इथं बाजा ठाण आहे, पलीकडून भामा ठाण आहे. गोदावरीच्या तीराला आपण जर पाहिलं, तिथं कोकम ठाण, मातुल ठाण, नागम ठाण, बाजा ठाण, भामा ठाण, हे जे गावं आहेत, अशी नावं या गावांची काय आहेत? तर ठाण ठाण शब्द जे त्या गावाला लागलेला आहे, त्या ठिकाणी भगवान प्रभुरामचंद्र यांनी मुक्काम केलेला आहे. भगवान प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी. रामप्रभूंनी मारीच राक्षसाला मारलं, तो हाच परिसर आहे. पलीकडे नेवरगाव आहे. नेवरगाव म्हणजे काय? नेवर म्हणजे खूर. त्या मारीचं खूर तिथं तुटलं होतं, ते नेवरगाव झालं. काय गाव आहे? काय गाव म्हणजे काय म्हणजे शरीर. त्या मारीचं शरीर तिथं पडलं होतं, म्हणजे काय गाव. आणि टोक आहे, त्याचं टोक तिथं होतं. हे जे गाव आहे, ही नावं सुद्धा रामकथेच्या, रामाच्या चरित्रामध्ये जो जो काही उल्लेख आलेला आहे, भगवान रामचंद्रांनी काही राक्षस मारले. या गोदावरीच्या तीराला देव आणि राक्षस दोन्ही प्रकारचे लोक होते. राक्षसही होते, म्हणून दोन्ही प्रकारचे संस्कार इथं पाहायला मिळतात.
कोकमठाणला तिथं बघा संवत्सर कोकमठाण, तिथं कचेश्वराचं मंदिर आहे. शृंगेश्वर आहे, विभांडक मंदिर आहे कोकमठाण. विभांडक ऋषी, विभांडक ऋषींचा मुलगा होता शृंग. ज्या शृंगांच्या हस्ते दशरथाने पुत्र कामिष्ठी यज्ञ केला आणि त्या पुत्र कामिष्ठी यज्ञातून भगवान प्रभू रामचंद्र, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे प्रकट झाले. तो पुत्र कामिष्ठी यज्ञ ज्या ऋषींच्या हस्ते केला ते शृंग ऋषी होते. त्यांचे पिता विभांडक होते. विभांडकांचं मंदिर कोकमठाणमध्ये, शृंगेश्वराचं मंदिर संवत्सर मध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारे रामचरित्र ज्या परिसरात घडलेला आहे तो हा पवित्र असणारा परिसर आहे. शनिदेवगाव, चेंडूफळ, बाजाठाण, भामाठाण, कमलपूर, हुमरापूर, आवलगाव या सप्त कृषीमध्ये असणारा हा सप्ताह आहे. प्रवचनाकरिता घेतलेला श्लोक आहे भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातील 54वा श्लोक आहे. भक्त्या तुनन्या शक्य अहमेवं विधो अर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. अनन्या भक्त्या तू, निस्वार्थ अनन्य भक्ती द्वारा शक्य म्हणजे संभव, अहम मी, एवं विद अशा प्रकारे हे अर्जुन, तत्वेन वास्तविक, ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रविष्टुं च परन्तप. माझं जे वास्तविक स्वरूप आहे ते तू जाणू शकतो, मला तू जाणू शकतो, मला तू पाहू शकतो, माझी तू प्राप्ती करू शकतो. शक्य म्हणजे संभव आहे. कशाने? अनन्य भक्तीने. पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली ती आचपळे होती. पुढे भक्तीने धरले हाती, भक्ती आल्यानंतर ज्ञान वैराग्य आपोआप येतं. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या मी कशी करू केव्हा. भक्ती धावून आली. ज्ञान वैराग्य भक्तीचे पुत्र आहेत. अंतःकरणामध्ये भक्ती दृढ झाली म्हणजे ज्ञान वैराग्य आपोआप येतात. ती भक्ती अनन्य असावी, निस्वार्थ असावी. स्वार्थापोटी लोक भक्ती करतात. कोणाला राज्य पाहिजे असतं, कोणाला धन पाहिजे असतं, कोणाला प्रतिष्ठा हवी असते. सकाम उपासना तुम्ही कितीही कराल तरी, निष्काम थोडी केली तरी निष्काम उपासना ही सकाम उपासनेपेक्षा प्रभावी असते. किती टन लोखंड घेतलं तरी काही तोळ्या सोन्यामध्ये त्याची बरोबरी होती. नहुष स्वर्गाधिपती झाला परी, राहते माझी भांबावला तो भुजंगत्व पावला नेणसी काही. नहुष राजा होता, स्वर्गाधिपती झाला. नहुषाला मिळाला स्वर्ग, परंतु सकाम भाव होता, योग्यता नव्हती, त्यामुळे टिकला नाही. तो भुजंगत्व पावला नेण्याचे काय. आणि म्हणून निष्काम भाव असावा. निष्काम भावाची असणारी अनन्य भक्ती आहे. या भक्तीचे 9 प्रकार जे सांगितले जातात. शरणम, कीर्तन, विष्णु स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम.
श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्तीने परीक्षित तरला. श्रवण भक्ती विवेचन आपण काल केलं. कीर्तन भक्ती, कीर्तन भक्तीचे चिंतन आपण करतो. जेत कीर्तन हे नामघोष. काय भगवंताच्या नामाची शक्ती आहे. ज्ञानोबराय सांगतात, नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील धणी. नामाचा मंत्र नारदाने ध्रुवाला दिला. हीच द्वादशाक्षरी ध्रुव आढळत मदत. कली संत्रोपनिषदामध्ये मंत्र आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा उपनिषदातला मंत्र आहे. कली संत्रोपनिषद. आणि याच मंत्राचं संक्षिप्त स्वरूप वारकरी संप्रदायामध्ये द्वापार युगाच्या अंती ब्रह्मदेवाने नारदाला उपदेश केला होता. हे जे कली संत्रोपदेश उपनिषद आहेत, हा उपदेश ब्रह्मदेवाने नारदाला केलेला उपदेश आहे. आणि त्या उपदेशामध्ये हा मंत्र आहे. आणि याच मंत्राला संक्षिप्त केलेल्या वारकरी संप्रदायामध्ये राम कृष्ण हरी, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, या मंत्राचं संक्षिप्त स्वरूप आहे रामकृष्ण हरी. हा वैदिक मंत्र आहे. हा उपनिषदामध्ये दिलेला मंत्र आहे रामकृष्ण हरी. हरे म्हणजे हरण करणारा. एकदा एकाने विचारलं, एक मुलं लहान मुलगा होता, त्याला मानतो तुम्ही हरे राम 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 हरे हरे असं असतं. राम का हरा म्हणजे हिरवा आहे का? कृष्ण का हिरवा आहे का? रामकृष्ण काळ आहे. तुम्ही असं म्हणायला पाहिजे, काळे राम 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 काळे काळे, काळे कृष्ण 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 काळे काळे असं म्हणायला पाहिजे. हरे राम असं. इथं हरे राम याचा अर्थ हिरवा रंग नाही. मग हरे म्हणजे हरण करणारा. हरे म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात जो स्थित आहे. हरे शब्दाचा अर्थ काय होतो? हरी शब्दाचा अर्थ आहे जो पापाचं हरण करे. सकृदोच्चारितं येन हरिरित्यक्षरद्वयं बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनं प्रति. सकृत उच्चारितं येन हरिरित्यक्षरद्वयं. हरी नामाचा उच्चार जर केला तर काय होतं? एखादा दृष्ट विचाराचा मनुष्य असेल तरी त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. हे फल हरिनामाचं. हरेर हरते पापानी, हरिर हरते पापानी दृष्टचित्तर अपि स्मृतः अनिश्चापि संस्पृष्टो दहत्ते वही पावकाः. ज्याप्रमाणे अग्नी लाकूड जाळून भस्म करतो, त्याप्रमाणे हरी नाम पापाला जाळून भस्म करतो. हरेर हरते पापानी. कोणाचं पाप हरण करतो? दृष्ट चित्तर अपि स्मृतः. एखादा दृष्ट चित्ताचा वाईट प्रवृत्तीचा मनुष्य जरी असेल तो सुद्धा हरिनामाने तरतो. कशाप्रमाणे? तर दहत्ते वही पावकाः. अग्नी ज्याप्रमाणे लाकडाला जाळून भस्म करतो, त्याप्रमाणे हरी नाम पापाला जाळून भस्म. गीतेमध्ये भगवान सांगतात, गीतेच्या 15व्या अध्यायातला 15वा श्लोक, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानम् अपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्त कृद्वेद विदेव चाहम्. सर्वस्य अहं
सर्वांच्या हृदयामध्ये हृदय सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयामध्ये मी प्रविष्ट आहे. जो सर्वांच्या हृदयात प्रविष्ट आहे तो हरी. राम कृष्ण हरी हा मंत्र आहे. उघडा मंत्र जाणा राम कृष्ण हरी म्हणा. आपल्या संतांनी सर्वांना उघड करून सांगितलंय, लपवून नाही सांगितलं. काही लपवण्याचं कारण काय? मी काल सांगितलं काही मंत्र असे आहेत आणि का ते ऐकू नये. दुसऱ्याने ऐकलं तर पाप लागतं म्हणून कानात सांगतात. काही अशोची जपू नये. त्यांचे फळ थोडे परीक्षो पडेची बहु ऐसा मंत्र राज नाही. कली संतृप्ती हा मंत्र आहे. रामकृष्ण. राम शब्दाचा अर्थ काय? रकार उच्चार मात्रेण बहिर निर्याते पातकम पुनः प्रवेशा भावेचे मकारस्तु कपाटवत. रकार उच्चार मात्रेण बहिर निर्याते पातकम. र उच्चार करताना अंतःकरणातली पातक निर्यात होतात बाहेर. बहिर निर्याते पातकम बाहेर निघून जातात. आणि गेलेली पातक पुन्हा येऊ नये म्हणून पुन्हा प्रवेशा भावेच, गेलेल्या पातकांचा पुन्हा प्रवेश होऊ नये म्हणून मकारस्तु कपाटवत, म रूपी दरवाजा बंद होतो. पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य राम नामात आहे. रमन्ते योगी अस्मिन् इति श्री राम. योगी ज्याच्यामध्ये रममान होतात असा जो आनंद त्याला राम म्हणतात. रमन्ते योगिनो नन्ते नित्यानंदे चिदात्मनि इति रामपदेना सो परब्रह्म विधीयते. राम म्हणजे आनंद. योगी ज्याच्यामध्ये रममान होतात असा जो आनंद तो राम आहे. हा कुठं प्रकट होतो? अयोध्येमध्ये. आपल्या हृदयात राम यावा त्याकरता हृदयाला अयोध्या बनवलंय. अयोध्या म्हणजे काय? युद्ध न भवती स अयोध्या. जिथं कदापि युद्ध उद्भवत नाही. अंतःकरणामध्ये रजतम सत्व यांचं युद्ध चालू असतं, संघर्ष चालू असतो. अंतःकरणातले सगळे संघर्ष थांबले म्हणजे आनंद म्हणजे राम प्रकट होतो. मग अंतःकरण अयोध्या बनवा. अयोध्येत राम येतात. पण त्या अयोध्येमध्ये दशरथ पाहिजे, कौशल्य पाहिजे. दशरथ, दश म्हणजे 10, 10 इंद्रियांचा रथ म्हणजे मनुष्य देह. या नरदेहामध्ये राम येतो ना. कठोपनिषदामध्ये वर्णन आहे. आत्मानं मृत्युं विद्धि शरीरमृतमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च. कठोपनिषद. आत्मानं वर्धनं विद्धि शरीरमृतमेव तु. शरीर आहे रथ, आत्मा आहे त्याचा रथी म्हणजे स्वामी. मन आहे लगाम, बुद्धी आहे सारथी. बुद्धिरूपी सारथी जेव्हा मनरूपी लगाम खेचतो तेव्हा इंद्रिय रूपी घोडे ताब्यात येतात. घोडे जर सारथ्याच्या ताब्यात असतील तर रथ नीट चालतो. इंद्रियरूपी घोडे जर बुद्धिरूपी सारथ्याच्या ताब्यात असतील तर नरदेहरूपी रथ नीट चालतो. नाहीतर हे घोडे आहेत, इंद्रिय घोडे आहेत, हे या रथाला खड्ड्यात नेऊन टाकतात. हे पंच विषयाचे खड्डे. शब्द स्पर्श रूप रसगंध. कबीर महाराज वर्णन करतात. देखना इंद्रियों के ना घोड़े भगे, मन को हरदम ये संयम के कोड़े लगे. अपना रथ तो सुमार्ग लगाते चलो,
कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। देखना इंद्रियों के ना घोडे बघे, इंद्रिय रूपी घोडे पळणार तर नाही ना, याच्यावर लक्ष ठेवायचंय. लक्ष ठेवणारे कोण आहेत? बुद्धी. बुद्धी सारथी आहेत. सारथी घोड्यावर लक्ष ठेवतो, मन आहे लगाम. बुद्धिरूपी सारथी जेव्हा मन रूपी लगाम खेचतो तेव्हा इंद्रिय रूपी घोडे आकळतात. आणि म्हणून दश इंद्रियांचा असणारा दशरथ म्हणजे नरदेह. या नरदेहामध्ये राम प्रकट होत आहे. कौशल्य पाहिजे तिथं. एकटा दशरथ काय करेल? कौशल्य म्हणजे कुशल बुद्धीचं कौशल्य, बुद्धीची कुशाग्रता. परमार्थ करण्याकरता बुद्धीची कुशाग्रता असावी. काही लोकांना वाटतं जे संसार नीट करू शकत नाही ते परमार्थ करतात. असं नाहीये. ज्याला संसार धड करता येईल तो परमार्थ काय? परमार्थ करणं एवढं सोपं नाही. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. अनुताप पाहिजे, वैराग्य पाहिजे महाराज. इथे मुख्य पाहिजे अनुताप. त्या अनुतापाचे कैचे रूप, नित्य मृत्यू लागला समीप, न मानी अत्यल्प देह सुख. अल्प सुद्धा देह सुखाची इच्छा नसावी, असा अनुताप असावा, असं वैराग्य असावं. बुद्धीची कुशाग्रता असावी, कुशल बुद्धीचं कौशल्य. नरदेह म्हणजे दशरथ. बुद्धीला कौशल्य बनवा, हृदयाला अयोध्या बनवा, मग हृदयात येतील राम. आणि जिथं राम आले तिथं सीता आल्याशिवाय राहत नाही. सीता म्हणजे शांती. जिथं आनंद आहे तिथं शांती आहे. राम योगी रमाळ तसा आनंद, योग्याच्या ध्यानी आता ना तुलसी. तो इथं आहे, तो तू आम्हा पासी मागे. आणि कृष्ण कृष्णभो वाचक शब्दो नश्य निवृत्ती वाचका, विष्णु तद्भाव योगाश्च कृष्णो भवति शाश्वता. कृष्ण म्हणजे शाश्वत आनंद आहे. कृष्ण धातूपासून कृष्ण शब्द निर्माण होतो. कृष्ण धातूपासून कृषी शब्द निर्माण होतो. कृषीमध्ये ज्याप्रमाणे आकर्षण आहे त्याप्रमाणे ज्याच्याकडे आकर्षण आहे. कर्षति ती कृष्ण, जो चित्ताचं आकर्षण करतो आणि नश्य निवृत्ती वाचक त्याला भवबंधनातून मुक्त करतो, तो कृष्ण आहे. म्हणून कली संतृप्त असणारा हा मंत्र आहे, जो वारकरी संप्रदायामध्ये म्हटला जातो. अशा प्रकारे संकीर्तन, श्रवणम कीर्तनम विष्णू. कीर्तन म्हणजे संकीर्तन. ही नवविध भक्तीपैकी एक भक्ती आहे. हरी म्हणता गती पातके नासती, कळी काळ कापती हरी म्हणता. तुकाराम महाराज सांगतात, हरी म्हणता गती पातके नासती, कळी काळ कापती हरी म्हणता. कळी काळाला सुद्धा भीती वाटावी. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, हे हरिनामाचं सामर्थ्य आहे. रामचरित मानसमध्ये तुलसीदास महाराज सुद्धा वर्णन करतात, कलियुग जोग न जग्य न ज्ञाना, कलियुग जोग न जग्य न ज्ञाना, एक आधार राम गुण गाना. कलियुगामध्ये योग चालत नाही, यज्ञ चालत नाही, ज्ञानही चालत नाही. कलियुगामध्ये फार ब्रह्मज्ञानी झाले, एकापेक्षा एक. नुसते ज्ञान बोलतातच, करीत काही नाही. मग कलियुग योग जग्य न जाना, एक आधार राम गुण गाना. कलियुगामध्ये नाम नारायण हरी नारायण हरी, भुक्ते मुक्तेचारी घरी त्यांचे. हा नामाचा महिमा आहे. मग
कोणालाही तारतो भगवान. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र चांडाळा अधिकार बाळे नारे न राधी करू निवेशाही. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर याती भलते नारी. लहान या मोठे या कोणत्याही जातीचे या नवे नवे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र चांडाळा ही अधिकार आधी करून वेश्याही. वेश्या असू द्या तिलाही अधिकार आहेत. भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंमध्ये एका वेश्येचं नाव आहे पिंगला वेश्या. ही पिंगला वेश्या होती. वेश्या तिचा व्यवसाय होता. भगवान दत्तात्रय तिच्यामध्ये काय गुण दिसले वेश्या. ही रात्रंदिवस शृंगार करून परपुरुषांची वाट पाहायची. एक दिवस हे पिंगला शृंगार करून वाट पाहत बसले. कुणीतरी पुरुष येईल, मला धन देईल, मला सुख देईल. तर त्या दिवशी कोणी परपुरुष आला नाही. कोणी परपुरुष आला नाही. रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. सगळा शृंगार सुकून गेला. चेहरा म्लान झाला. ते अचानक तिला पश्चाताप रडायला लागला. आणि पश्चातापपूर्वक तिच्या मुखातून काही उद्गार नाही. संतम समीपे रमणम प्रतिपदम वित्तपदम नित्यनेमं विहाय अकामदहं दुःख भयादिशोक मोहप्रदम तुच्छमहं भजे ज्ञान. बघा, माझ्या अति निकट हृदयस्थ भगवान आहेत. त्या भगवंताची प्रेम करायचं सोडून मी कोणाशी प्रेम करीत आहे. प्रेम सुख धन नित्य देणारा कोण आहे? परमात्मा आहे. खरं प्रेम देणारा परमात्मा आहे. खरं सुख देणारा परमात्मा आहे. धन देणारा परमात्मा आहे. परंतु मी त्या परमात्म्याला सोडून तुच्छ लोकांची इच्छा केली. जे माझी एकही मनोकामना कधी पूर्ण करू शकत नाही. दुःख भय व्याधी शोक मोह देणारे हे लोक आहेत. ज्यांची मी इच्छा करीत आहेत यांच्याकडून काय मिळतंय? दुःख मिळतंय, भय मिळतंय, आधी व्याधी मिळतंय, शोक मिळतंय, मोह मिळतोय. हे सगळे व्याधीने व्यक्त लोक आहेत ज्यांची मी इच्छा करीत आहे. पश्चाताप करतो. याऐवजी मी सत्संग केला असता, भगवंताचं भजन केलं असतं तर माझं कल्याण झालं असतं. दुःखच झालं, वाईटही वाटलं. आणि पश्चाताप दत्त अंतःकरणाने तिने तिच्या वेश्या व्यवसायाचा त्याग केला. आजपासून भगवंताची भक्ती करायची. देहाचा विक्रय करून काय मिळणार आहे? पैसा मिळेल, त्या पैशाला काय करणार आहे? दुःख संपेल का? शोक मोह संपेल का? त्या पिंगळा वेश्याला पश्चाताप झाला आणि तिने पश्चातापपूर्व अंतःकरणाने भगवंताचं भजन प्रारंभ केलं. महाराज भगवान दत्तात्रयाने त्या वेश्येला गुरु म्हणलं. अनेक उदाहरणं आहेत. बिल्बमंगलची कथा आहे. बिल्बमंगल कृष्णवेणी नदीच्या तीराला राहतो. महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवर कृष्णवेणी नदी आहे कर्नाटकमध्ये.
त्या कृष्णवेणी नदीच्या उत्तर तीराला एक नारायण नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याचा मुलगा होता बिल्बमुंड. फार विद्वान ब्राह्मण, सद्गुणी, सदाचारी, दानशूरही होता, विद्वानही होता, संपत्तीवानही होता, ज्योतिषशास्त्रात तज्ञ होता, अध्यात्माचे ज्ञान होतं, अगदी सर्वांगाने परिपूर्ण असा तो ब्राह्मण. दुर्दैवाने त्याचा अकाल मृत्यू झाला. मृत्यू माणूस कधी कोणाचं काही सांगता येतं. अकाल मृत्यू झाल्यामुळं जबाबदारी मुलावर आली. ती परिपक्वता या मुलामध्ये नव्हती. बापाकडून काही विद्या शिकून घ्यावी, पण हा शिकला नाही पाहिजे. असं थोडंफार जे येत होतं, लोकांचा विश्वास होता, सहानुभूती होती, पण अपरिपक्वता असल्यामुळं पैसा भरपूर होता, सन्मानही होता, धनही होतं, त्याच्यामुळे तो बिघडला, त्याला कुसंगती जडली. आणि तो बारे सांगतो, ढेकणाच्या संगे हिरा तो बंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या स्पर्शाने हिरा खराब होतो, तसं कुसंगतीने साधूचं जीवन देखील उद्ध्वस्त. कुसंगती नसावी. याला कुसंगती जडली, वाईट संगत जडली. बापाचा मृत्यू धाक राहिला नाही ना. ज्या माणसाने स्वतः कर्तृत्वाने कमवलेलं असतं त्याला त्या कमाईची जाणीव असते. ज्याला आयतं मिळालेलं येत ना त्याला त्याची जाणीव नसते. आणि धाक राहिला नाही, त्यामुळं तो व्यसनाधीन झाला. मित्रमंडळी तशा प्रकारचे भेटलेत, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला बिघडवणारे तयार असतात. घेऊन पहा एक गोट, काय फरक, आम्ही देतो आमच्या पैशाने. एकदा पाचतील, दोनदा पाचतील, तिसऱ्या त्याच्याकडून घेते. बघा, व्यसन लागणं सहज आहे, सुटणं एवढं सहज नाही. व्यसन लागणं सोपं आहे, व्यसन सोडणं सोपं नाही. एखाद्या व्यसनी माणसाला बघा तुम्ही, सुटतं का ते? काही लोक म्हणतात मरेल पण सुटणार नाही. तेवढं सोडून बोला म्हणजे, या बाबतीत नाही. काही पिणारे पिऊनच मरतात पण सोडत नाही. अशा प्रकारे अनेक व्यसन या बिल्बमंगलला जडले. 7 प्रकारचे व्यसन सुभाषितकारांनी सांगितलेले. द्यूतांच मांसंच मदिराच विश्या, मलयार्थ चौर्यं परदार सेवां, एतानि सप्त व्यसनानि लोके, घोरातिघोरं नरकं नयाति. या जीवाला अतिघोर नरकात घालणारी 7 व्यसन. हा व्यसनाधीन झाला, कुसंगती जडली. त्याच कृष्णवेणी नदीच्या दक्षिण तीराला एक चिंतामणी नावाची वेश्या होती. हा त्या वेश्येच्या अधीन झाला. चिंतामणी क जावं लागला. बापाचं श्राद्ध होतं, बापाचं श्राद्ध घातलं. संध्याकाळी पुन्हा चिंतामणीकडे जाण्याकरता निघाला. त्याला त्याच्या मित्र मंडळीने अळवलं, अरे आज तरी जाऊ नको, तुझ्या बापाचं श्राद्ध आहे. तुझा बाप किती सज्जन होता, सगळा परिसर तुझ्या बापाला मानित होता. विद्वान लोक आदर्श घेत होते. अशा आदर्श बाबाचा तू पुत्र आहेस.
आणि आज तुझ्या बापाचं श्राद्ध आहे, अरे आज तरी टाळ. कामातुराणा भयम न लज्जा. कामातुर झालेल्या माणसाला भय नाही, लज्जा नाही. भय आणि लाज दोन्ही गोष्टी सोडून देत असतो. अर्थातुराणा क्षुदान निद्रा. जो अर्थातुर आहेत ना, पैशा करता आतुर, त्याला भूकही लागत नाही तर आणि लागत नाही. काही काही व्यापारी बघा, धंदा जर जास्त असेल ना, ते खाताही नाही पिताही नाही. अर्थातुरान क्षुदान निद्रा, भूकही लागणार नाही तर आणायला लागणार, फक्त पैसा. पैसा मारा परमेश्वर, पत्नी मारी गुरु, छैया छोरा मारा शालिग्राम, पूजा के नहीं करू. सासू तीरथ ससुरा तीरथ, तीरथ साला साली, दुनिया के सब तीर्थ झूठे, चारों धाम घरवाली. फार विचारपूर्वक लिहिलं दिसतंय की कलियुगातल्या माणसं तशीच अवस्था आहे, चारों धाम घरवाली. आणि अशा प्रकारे हा व्यसनाधीन झालेला बिल्वमंगल त्या चिंतामणी वेश्येकडे जाण्याकरता निघाला. त्याला अनेक पद्धतीने समजावून सांगितलं गेलं, पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. काही लोक काही परिणाम होत नाही. श्रावण महिनाच होता, मुसळधार पाऊस झालेला, सर्व चिखल, अंधार पडलेला, मेघांचा गळगळाट, विजांचा कळकळाट, पाऊसही पडतोय, अंधार पडलेला आहे, गुडघ्यात का चिखल तुडीत तुडीत चाललेला आहे. नदीच्या तीराला गेला, नदीत दोन्ही थड्या वाहत आहेत, कृष्णवेणी नदी. एक नावाडी होता, त्या नावाडीने ती नाव झाडाला बांधली आणि तो घरी जाण्याकरता निघाला. आणि नावाडीला सांगितलं, अरे नावाड्या मला पलीकडे घेऊन जा. नावाडी म्हणला, रिक्स मी घेणार नाही. एकतर पाऊस चालू आहे, वादळ सुटलेलं आहे, नदीमध्ये लाटा उफळत आहेत, अशा वेळेला नाव बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी नावेत बसून तुला पलीकडे नेणार नाही. तू म्हणशील तेवढे पैसे देतो, पण मला घेऊन चल. सांगितलं, पैशापेक्षा मला माझा जीव प्यारा आहे. असं म्हटल्यानंतर त्या नावड्याने काही ऐकलं नाही, परंतु हा काही मागे हटायला तयार नाही. याने बुडी मारली पाण्यामध्ये आणि पोहून निघाला, पोहत चाललाय. दोन्ही धड्या नदी वाहत आहेत. पूर्वी लोक गंगेच्या काळात राहणारे लोक ते सगळे पोहत जायचे, पोहत नव्हते, भोपळ्यावर जायचे. सांगळ असायची, सांगळीवर नदी पार करायची. स्नानाला नदीवरच असायचे लोक. पोहत पोहत निघाला, पण थकला महाराज, कारण वारं सुटलेले असल्यामुळे लाटा तयार व्हायच्या. त्या लाटा कधी कधी बाजूला फेकायच्या. माणूस किती पट्टीचा पोहणार असतो, वादळ सुटलं, नदीमध्ये भोवरी सुद्धा असतात, अनेक अडथळे असतात. थकला वरून एखादा लाकडाचा वणका आहे का काय असं त्याला वाटलं, त्याला धरून तो त्याच्यावर बसला. त्याला बरं झालं, लाकडाचा वणका सापडला. त्याच्यावर बसून तो पलीकडच्या तीराला गेला. त्याला पुन्हा या लाकडाचा आपल्याला उपयोग होईल. पलीकडच्या तीराला गेला. चिंतामणी जी वरच्या मजल्यावर झोपलेली होती, मुसळधार पाऊस चालू होता, त्यामुळे वर आवाज जाईना. याने मोठ्याने आरड्या दिल्या. याने भिंतीला हात लावला, रेशमाच्या दोरासारखं काहीतरी हाताला लागलं, त्याला धरून वर चढलं. चिंतामणीला उठवलं, ते दिव्याच्या प्रकाशामध्ये पाहिलं, बिल्वमंगल एवढ्या रात्री तू कसं काय आलाय? नदीला पाणी आहेत, बाहेर मुसळधार पाऊस आहे, नदी ओलांडून तो कसा आला? सांगितलं, मी पोहत आलो, परंतु थकलो होतो. लाकडाचा वणका हाताला लागल्यानंतर त्याच्यावर बसून आलो. वर कसा आला?
तो माझ्याकरता रेशमी दोर सोडलेला होता, त्याला धरून आलो. मी दोर काही सोडलेला नव्हता, मी तर दोर धरून वर आलो. दिव्याच्या प्रकाशाने पाहिलं तर तो दोर नव्हता, भला मोठा लांब काळा सर्प. त्या सापालाच दोर समजून तो त्याला धरून वर आला. ज्या लाकडाच्या वणक्यावर आलो म्हणून सांगितलं, खाली प्रकाशाने पाहिलं तर तो लाकडाचा वणका नव्हता, एक मेलेल्या स्त्रीचं प्रेत होत. अंधारात त्याला दिसलं, त्यालाच तो लाकडाचा वणका समजून त्याच्यावर बसून आला. चिंतामणी त्याला म्हणली, बिल्वमंगल, आज तुझ्या बापाचं श्राद्ध आहे, तू ब्राह्मण कुळात कसा जन्मलास हे मला कळत नाही. पलीकडून अलीकडे कसा आला? ज्याला तू लाकडाचा वणका समजून ते मेलेलं स्त्रीचं प्रेत आहे. ज्याला तू रेशमी दोर समजून वर चढला, ते रेशमी दोर नसून तो साप होता. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर यामध्ये तुझा मृत्यू होऊ शकत होता. तो मृत्यूची सुद्धा काळजी न करता आलाय. खाली पडलेलं जे स्त्रीचं प्रेत आहे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक आहे? माझ्यात श्वास आहे त्यात श्वास नाही, एवढाच फरक आहे. हे शरीर सडणार आहे. रक्तरेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे, हे शरीरूपी ओंगली असेच आहे. देहस्तिमांसरुधिरे भिमते त्यजत्वम् जाया सुतादिषु सदा ममता विमंच पश्यामिशं जगदं क्षणमङ्गलिष्टो वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठ. देह अस्ति मांसरुधिरे, काय शब्द? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे असं शरीर आहे माझं. जे दुःखाचं कोठार आहे, जे रोगाचं भांडार आहे, जे दुर्गंधीचं थार आहे, ज्यात पवित्रता काहीच नाही आहे, खरंच हे स्वतःला कारण आहे का? खाली पडलेले का मेलेल्या स्त्रीचं प्रेत आणि माझ्यामध्ये फरक एवढाच आहे की माझ्यात श्वास आहे तर त्यात श्वास नाही आहे. एक दिवस हे शरीर प्रेत होणार आहे. बिल्वमंगल, आज तरी तू यायला नको. आज कमीत कमी तुझ्या बापाचं श्राद्ध होतं आणि जेवढे प्रयत्न करून तू इथे येऊन पोहोचलास, जीवाची प्राणाची पर्वा न करता, कदाचित एवढे प्रयत्न जर तू भगवंता करता केले असते तर तुला भगवान भेटला असता. चिंतामणीचे शब्द आहे. तेवढा जो शब्द चिंतामणीने वापरला त्याचा परिणाम बिल्वमंगल झाला. शेवटी जरी वाम मार्गाला गेला असला तरी बापाचे संस्कार जात होतेच. चांगले संस्कार कधी वाया जात नसतात. एवढे प्रयत्न जर तू देवाच्या प्राप्ती करता केले असते तर प्रत्यक्ष देव तुला भेटला असता. इथे येऊन तू काय मिळवणार आहे? हा शब्द बिल्वमंगलच्या हृदयाला झोंबला आणि तत्क्षणी त्याने घराचा त्याग केला. कोणाला कोणाच्या शब्दाने वैराग्य निर्माण होईल सांगता येत नाही. कोणत्याही व्यक्तीला आपण कमी लेखू नाही, व्यक्ती कोणी असू द्या. बघा, एका वेश्येच्या शब्दाने बिल्वमंगलला वैराग्य निर्माण झाला.
मग अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये कुठली स्त्री कुठलाही पुरुष त्याज्य नाही आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर आदी करून वेश्याही कुणी असू द्या. बिल्वमंगलने त्याग केला. भिक्षा मागून राहू लागला. त्याग करणं सोपं आहे महाराज, ते टिकणं फार अवघड असतं. घर जरी सोडलं हवा तीच आहे, पाणी तेच आहे, माणूस तोच आहे, मन बुद्धी तेच आहे. मन बुद्धीवर विचारांवर परिवर्तन झाल्याशिवाय त्यागाचं महत्व नसतं. आणि मनबुद्धी परिवर्तित झाल्यानंतर त्यागाची गरजही नसते. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मनबुद्धीत परिवर्तन होणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा वैराग्य निर्माण होतं, टिकतं तसं नाही. एका ठिकाणी बिल्वमंगल भिक्षा मागण्याकरता गेला. कुठेतरी मनुष्य व्यापारी होता. त्याची पत्नी त्या ठिकाणी भिक्षा घेऊन आली. याच्या मनामध्ये परत काही विकार जागृत झाला. पुन्हा त्याला पश्चाताप झाला. आपण घर सोडलं, हे मनात काय येत आहे. मग त्याने 2 बेलाचे काटे मागवले. तिथं बेलाचं झाड होतं. 2 बेलाचे काटे मागवले. त्यांनी सांगितलं, दृष्टीमुळं मनामध्ये जर विकार येत असतील ते जगत पाहायचं नाही आजपासून. त्याने दोन्ही काटे घेतले आणि दोन्ही डोळ्यामध्ये घोसले आणि आंधळा झाला. पापाची वासना नको डाऊ डोळा त्याच होनी आंधळा बराच. विश्वामित्र पराशर प्रभुतय वातांब पर्णाशनः ते पिश्रीमुख पंकजम सुललितम दृष्ट्वा मोहंगताः. या दृष्टीद्वारे पाप मनामध्ये येत असतं. दोन्ही डोळ्यामध्ये 2 बेलाचे काटे टोचले आणि आंधळा झाला. कमीत कमी बाहेर आता काही पाहिलं तरी मिळणार नाही. एकांतात भगवंताची भगवान कृष्णाच्या नामाचा जप करू लागला. पण कोण खाऊ पिऊ घालेल तिथं. एक गोराख्याचा मुलगा आला. भगवानच गोराख्याचं रूप धारण करून त्या बिल्वमंगलची सेवा करू लागला. एक दिवस या बिल्वमंगलला वृंदावनला जाण्याची इच्छा झाली आणि त्या मुलाचं गोराख्यात टाकलं. त्यांनी ते आपले भाव व्यक्त केले. तो मुलगा त्यांना वृंदावनला घेऊन जाण्याकरता तयार झाला. एक काठी धरली. काठीचं एक टोक त्या मुलाने हातात धरलं, दुसरं टोक बिल्वमंगलने हातात धरलं आणि पायी तीर्थयात्रा करीत करीत वृंदावनला निघाले. आणि वृंदावनला पोहोचल्याच्या नंतर त्या मुलाने सांगितलं, आता माझी जबाबदारी संपली. तुम्ही वृंदावनला आलात, तुमची इच्छा होती ती मी आता पूर्ण केलेली आहे. माझी जबाबदारी संपली. या बिल्वमंगलने त्या मुलाचा हात धरला. मला सोडून कुठे जातो, एकतर मला दिसत नाही, मला सोडून जाऊ नको असं म्हटल्यानंतर त्या मुलाचा हात धरला. बघा, आतापर्यंत त्या मुलाला स्पर्श झालेला नव्हता. काठीचं एक टोक मुलाने पुढे धरलेलं आहे, पाठीमागचं टोक बिल्वमंगलने धरलेलं होतं. तो मुलगा साक्षात परमात्माच आहे, पण स्पर्श झालेला नव्हता. बिल्वमंगलने हात धरला. हात धरल्यामुळे प्रत्यक्ष परब्रह्म परमात्म्याचा स्पर्श झाला. स्पर्श झाल्याबरोबर
शरीरामध्ये त्याला काहीतरी वीज चमकल्यासारखं झालं. त्या मुलाने झटका दिला आणि झटका दिल्याबरोबर बिल्बमंगलच्या मुखातून शब्द निघाले. झटका देऊन जातो कुठंच? तो ब्रह्मांडाचा स्वामी आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, बलवान आहे. हाताला झटका देऊन जाऊ शकतोस. हस्तम उत्प्रेक्षयातोसी बलात कृष्ण किमद्भुतम हृदयात यदि निर्यासी पौरुषम गणयामिते. हाताला झटका देऊन तू जाऊ शकतोस. या हृदय रूपी मंदिरामध्ये तुला मी प्रेम रूपी दोरीने बांधलेला आहे. हाथ छोड़कर जात है दुर्बल जानत मोह, मेरे हृदय से प्रभु जाय मर्द कहावे तो. जर तू माझ्या हृदयातून जाशील तर मी मर्द म्हणेल. हाताला झटका देऊन काय जातोस? शक्ती आहे, तुझं सामर्थ्य आहे. माझ्या हृदयातून तू जाऊ शकत नाही आणि मी हृदयातला धारण केलेला आहे. अनुभव आला महाराज. आणि तेच सुरदास महाराज म्हणून वृंदावन मध्ये सतत भगवान कृष्णाच्या भक्तीत गेले. भगवान संकीर्तनाने दृष्ट चित्त अपस्मृत, एखाद्याची चित्तवृत्ती जरी दुष्ट प्रवृत्तीची असेल तरी त्याला सुद्धा परिवर्तन करण्याचं सामर्थ्य भगवान नामामध्ये आहे. ही संकीर्तन भक्ती आहे. ब्रह्मविद्या राशी पातके अपार, वाल्मिकी किंकर वंद्य केला. वाल्याचा वाल्मिक सुद्धा या नामाने. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोने. निवळबाई वर्णन करतात एकांतात संतांनी काय केलं? सार निवडून. सार 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 विठोबान नाम तुझे, म्हणून या श्लोकाने जपत असे वारंवार. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जाण परमभक्त. सतत भगवत चिंतन, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं, ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति. ही श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती. श्रवणम कीर्तनम, तिसरे स्मरण. स्मरण हे सुद्धा भक्ती आहे. स्मरण कसं असावं? जप करतात लोक, हातात माळ आहेत. माला तो कर्मे फिरे, जिभ फिरे मुख माही, मनुवा तो चौदिस फिरे, तो सुमिरन नाही. हातात मणी फिरतायत, जिभ फिरे मुख माही, तोंडात जीभ फिरते, पण मनुवा तो चौदिस. अंतकरणातून स्मरण करणं हे महत्वाचं. सुमिरन करले मेरे मना. संत गुरु नानकजी वर्णन करतात, मनाला उपदेश करतात. मनातून अंतकरणातून स्मरण करावं. सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना. कूप नीर बिनो, धेनु क्षीर बिनो, धरती नेह बिना. जैसे तरुवार फल बिनुईना, तैसे ही प्राणी हरि नाम बिना.
सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना सुमिरन करले मेरे मना वरवर नाही माला तो क्रमे फिरे जिप फिरे मुखमाही मनवाचा चौदस फिरे तो सुमिरन नाही याला चिंतन म्हणत नाही मनातून अंतकरणातून सुमिरन करा हे स्मरण आहे ही स्मरण भक्ती आहे खूप नीर बिनू देनू क्षीर बिनू विहीर आहेत त्या विहिरीला पाणी नसेल तर त्या विहिरीला महत्व नाही गाय आहेत गायला दूध नसेल तर त्या गायला महत्व नाही आहे वृक्ष आहेत वृक्षाला फळ नसेल तर त्या वृक्षाला महत्व नाही आहे तसं ज्याच्या जीवनामध्ये हरिनाम नाही त्याच्या जीवनाला महत्व नाही खूप नीर बिनू धेनु क्षीर बिनू धरती नेह बिना जैसे तरुवर फल बिन हिना तैसे प्राणी हरि नाम बिना हे नामस्मरण भक्ताची अवस्था आहे विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपद विस्मरम विष्णु संपद नारायण जसं स्मरण केलं तसा मनुष्य बनतो भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात यम यम वापि स्मरण भावम तेजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भावाविता जसं स्मरण केलं तसा तो बनतो जड भरताचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे मृगाची निस्मरणे निमाला या लागी तो मृग पावला मृगाचे निस्मरणे निमाला तो या लागी मृग पावला जो कृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णाची झाला देहांती एकनाथे बाबतीतले उभे मृगाचे निस्मरणे निमाला या लागी मृग जन्म पावला काही लोकांना कुत्रे सांभाळण्याचा फार शौक असतो प्राण्यावर दया करावी पण कुत्र्याशिवाय करमतच नाही काही त्या कुत्र्याचं स्मरण करून जर मेला तर पुढच्या जन्मात कुत्रा व्हावं लागेल प्राण्यावर दया करावी सांभाळू नये असं नाही निश्चित खाऊ पिऊ घातलं पाहिजे पण जीवाच्या एवढा अधीन होऊ नये एखाद्या प्राण्याच्या त्याकरता भागवतातलं उदाहरण आहे जड भरत राजा हरणे गर्भा गेला गाला तो घातला वासने राज्याचा त्याग केला 18 भार वनस्पती फुले फळे ओळती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती जया घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडनिया कासया योग सेविती पर्यदे मधालसा सोहम जो जो रे बाळा मादाला आपल्या मुलाला उपदेश करतो भरताने राज्याचा त्याग केला ऐश्वर्याचा त्याग केला मग राज ऐश्वर्य त्याग का केला हस्तामला ग्रंथामध्ये नाथमारा वर्णन करतात प्रपंची सुख जोडे तरी का सेवी गिरिकंदरे राज्य टाकून गेले थोडे तरी ते का वेळे म्हणाले ज्यांनी राज्याचा त्याग केला ते वेळे आहेत का भरताने राज ऐश्वर्याचा त्याग केला वैराग्य निर्माण झालं तर एक दिवस हे सोडून जावं लागणार आहे काय आता जंगलामध्ये गेला तपस्या करू लागला स्मरणाचं महत्व मी सांगतो स्मरण घडल्यानंतर काय घडतं दोन्ही प्रकारे ईश्वराचं स्मरण केल्याने जो कृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णाची झाला देहांती परंतु मृगाचे निस्मरणे निमाला त्याला काय झालं मृग जन्म पावला स्मरण कशाचं करायचं आपण ठरवायचंय
भरताने राज्याचा त्याग केला. प्रातःकाळच्या वेळेस स्नान करण्याकरता गंडकी नदीकडे गेला. गंडकीचे एक नाव आहे शाळीग्रामी, कारण शाळीग्राम हे गंडकी नदीतले असतात. स्नान करीत होता, ओंजळमध्ये पाणी घेतलं आणि अर्घ्य देत होता सूर्याला. ओम सूर्याय नमः, रवये नमः, भास्कराय नमः, हिरण्यगर्भाय नमः, ऊष्मे नमः, अर्काय नमः, मित्राय नमः, खगाय नमः, मरीचे नमः. सूर्यनारायणाला अर्घ्य देतात. सूर्यनारायणाला अर्घ्य देण्याची सनातन संस्कृतीमध्ये परंपरा आहे. त्याचं आध्यात्मिक कारण आणि वैज्ञानिक कारण दोन्ही कारण मी सांगेल आपल्याला की सूर्याला अर्घ्य देणे किती महत्वाचं. एक तर सूर्याला अर्घ्य देण्याकरता सूर्योदयाच्या आधी स्नान करावं लागेल. सूर्योदयाच्या आधी स्नान करायचं म्हणजे सूर्योदयाच्या तास दीड तास तरी आधी उठावं लागेल. आणि सूर्योदयाच्या आधी उठणं हे आरोग्याकरता अतिशय महत्वाचं. आरोग्य भास्कर निश्चित, ज्याला आरोग्य प्राप्त व्हावं त्याने सूर्याची उपासना करावी. जो दररोज सूर्याला अर्घ्य देतो 1000 जन्म तो कधी दरिद्री होत नाही. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. 1000 जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. दरिद्री होणार नाही तो 1000 जन्म. का होणार नाही? त्याला लवकर उठायची सवय लागली म्हणजे तो आळशी बनणार नाही. आळशी बनणार नाही म्हणजे दरिद्री होणार नाही. सरळ आहे. दरिद्री कोण बनतात? आळशी लोक बनतात. म्हणजे सूर्याची आराधना करणारा आळशी बनतच नाही, तो कर्तृत्ववान बनतो. म्हणून 1000 जन्म सुद्धा दरिद्री मिळणार नाही. त्याला रोग होणार नाही. लवकर उठणारा रोग होत नसतात. सूर्याला अर्घ्य देण्याचं आणखी एक कारण, पावसाळ्यामध्ये सायंकाळच्या वेळेला किंवा प्रातःकाळच्या वेळेला जर पाऊस आला आणि अचानक उघडला, प्रातःकाळच्या वेळेला सूर्य पूर्वेला असतो, अशा वेळेला अचानक पाऊस येऊन उघडला तर पश्चिमेला काय दिसतं? इंद्रधनुष्य दिसतं. किंवा सायंकाळच्या वेळेला सूर्य पश्चिमेला असेल तर पूर्वेला इंद्रधनुष्य दिसतं. म्हणजे प्रकाश किरण आणि जल यांचा संयोग झाला. जल आणि प्रकाश किरण यांचा संयोग झाल्यानंतर त्यातून हे सप्तरंग निर्माण झाले. हे सर्व सृष्टी या सप्तरंगाने व्यापलेली आहे. म्हणजे या सृष्टीमध्ये जे रंग दिसतात आपल्या डोळ्याला, फुलांचे वेगवेगळे रंग, वृक्षांचे वेगवेगळे रंग, हे रंग कुठून आले? सूर्यप्रकाश आणि जल यांच्या संयोगातून हे रंग निर्माण झाले. आणि वेगवेगळ्या रंगाच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आपल्याला पाहायला मिळतात. लाल रंगाचे, तांबड्या रंगाचे असेल म्हणजे जसं टमाटर असेल, गाजर असेल, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. हिरव्या रंगाचे पदार्थ असेल त्यांच्यामध्ये कोणते, हिरव्या भाज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. जांभूळ असेल, जांभळ्या कलरचे पदार्थ असेल त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. हे सर्व विटॅमिन्स त्या वनस्पतीमध्ये आले. ते कुठून आले? सूर्यप्रकाश आणि जल यांच्या संयोगातून ते वनस्पती झालेले आहेत. मग ते वनस्पतीच्या माध्यमातून, आहाराच्या माध्यमातून आपण ते विटॅमिन्स प्राप्त करतो. परंतु प्रत्यक्ष जल आणि सूर्यप्रकाश यांचा संयोग जेव्हा आपल्या समोर होतो, म्हणजे आपण सूर्याला जेव्हा अर्घ्य देतो, सूर्याला अर्घ्य देताना जेव्हा पाणी सोडतो खाली जमिनीवर, त्या पाण्याच्या धारेमध्ये सूर्यप्रकाश परावर्तित होतात आणि ते परावर्तित झालेले सूर्यप्रकाश जेव्हा आपल्या शरीरावर आपले पोहोचतात त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये आपोआप तशा प्रकारचे विटॅमिन्स मिळतात.
जे जीवनसत्व आपण पदार्थांच्या द्वारे सेवन करतो, तो पदार्थ सेवन न करता ते जीवनसत्व सूर्यप्रकाशातून आपल्यामध्ये प्रविष्ट होतात. म्हणजे आरोग्याला पुष्टी मिळते. आरोग्यम भास्करम इच्छित. सूर्याला अर्घ्य देण्याने आरोग्य कसं निर्माण होतं. मग वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्याला अर्घ्य देणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि अध्यात्म दृष्टिकोनातून प्रातःकाळी लवकर उठून सूर्याला आपण देवता मानतो. द्यू धातूपासून देव शब्द निर्माण होतो. द्यू म्हणजे देणे, देण्याचं कार्य जे करतात ते देव. आपण इलेक्ट्रिक खात्याची वीज वापरतो, इलेक्ट्रिक खातं आपल्याला बिल देतं. बिल जर आपण नाही भरलं तर पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस, नाही ऐकलं कनेक्शन कट. सूर्याने कधी बिल पाठवलं का? आता सौर ऊर्जेवर मोठे मोठे प्रोजेक्ट सुरू झाले. सरकारचा जोर आहे सौर ऊर्जेवर, फार वीज निर्मिती. गावोगावी सौर ऊर्जेवर प्रकल्प सुरू. सूर्याने कधी बिल पाठवलं का? सूर्याने कधी कनेक्शन कट केलं का? काय मोबदला? कुठल्याही मोबदला नाही. मग आपण मोबदला तर देत नाही आहेत, मग कृतज्ञता म्हणून ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि सूर्याला जर अर्पण केलं तर एवढी कृतज्ञता आपण व्यक्त करू शकत नाही का? एवढी आपली जबाबदारी नाही का? म्हणून सूर्याला अर्घ्य प्रत्येकाने द्यायला पाहिजे. आपली कृतज्ञ संस्कृती आहे, कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. जड भरताचं मी उदाहरण सांगत होतो. भरताने राज्याचा त्याग केला. प्रातःकाळी अर्घ्य देत असताना त्यावेळेला काही हरिण त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता आलेल्या होत्या. वाघाच्या डरकारीचा आवाज आला, ते हरिण घाबरलं. एक गर्भवती हरिण होती, त्या हरिणीचा गर्भपात झाला त्या जलामध्ये. आणि ते हरिणीचं असणार छोटस पिल्लू वाहत वाहत आलं. हरणीचं पाळस वाहत वाहत आलं. हा भरत त्या ठिकाणी अर्घ्य देत होता. यांनी पाहिलं आणि त्या पाळसाला उचललं, झोपडीत आणलं. प्राणी मात्र दया करावी हे सत्य आहे, अवश्य करावी. त्या पाळसाचा जीव वाचवला हा परमार्थच आहे. परंतु आसक्त होणं हा दोष आहे. पाळसाला झोपडीत आणलं, सारा घालू लागला, त्या पाळसाच्याच भोवती राहू लागला. त्याच्यामुळे भक्तीमध्ये, साधनेमध्ये विघ्न येऊ लागलं. भरताला असं वाटायचं मी जर ध्यानाला बसलो नाही, अचानक वाघ आला आणि पाळसाला खाल्लं तर भक्ती आराधनेमध्ये विघ्न व्हायला लागलं. पाळसामध्ये आसक्ती जडली. त्याचा परिणाम मृत्यू समयी त्या पाळसाचं स्मरण झालं. जळ भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म घेते. ही वासना जी आहेत ना, ही पुढच्या जन्माला कारण ठरते. पाळसाचं ध्यान केल्यामुळं त्याला पाळसाच्या जन्मात जावं लागलं. जसं ध्यान करतो मनुष्य, जसं स्मरण करतो तसं बनतो. स्मरण भक्ती, स्मरण परमात्म्याचं करावं. इतर पदार्थाचं जर ध्यान केलं तर तसं घडतं, चिंतन केलं तर तसं घडतं. इथं स्मरण शक्तीचा अर्थ ध्यान असा पण आपलं घेत आहे. म्हणून ध्यान करण्याकरता, स्मरण करण्याकरता एकांत का स्वीकारतात संत. एकांतात जो आनंद आहे. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनाः सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीवना. काय आनंद आहे महाराज. जाऊन पाय एकांतात. नदी वाहत आहे, मोरासारखे, पोपटासारखे पक्षी, त्याचा चिवचिवाट, पाण्याचा खळखळाट,
मुझे बादर स्नान कराते हैं, सब पंछी गीत सुनाते हैं. स्वामी रामतीर्थ म्हणतात स्नानाची गरज नाही, पाऊस आला की झालं स्नान. रेडिओची गरज नाही, मोबाईलची गरज नाही. सब पंछी गीत सुनाते हैं. पाखरांशी बोलू शकतो, वृक्षांशी बोलू शकतो, ग्रह ताऱ्यांशी बोलतो. ग्रह ताऱ्यांचं हे ज्ञान ऋषीमुनींना कुठून आलं? एकांतामध्ये पडल्या पडल्या ताऱ्यांकडे पाहता पाहता ताऱ्यांचं ज्ञान झालं. एकांतामध्ये पशुपक्ष्यांचे आवाज ऐकून ऐकून पशुपक्ष्यांची भाषा शिकले. साधू संत पशुपक्ष्यांची भाषा शिकले. चंद्र सूर्याची ग्रह ताऱ्यांची भाषा शिकले. जगात शिकण्यासारखं खूप आहे. सुखम अस्ति विरक्तस्य मुनीर, एकांत जीवनात त्या ठिकाणी ध्यान बघा काय आनंद मिळतो. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात शुचौदेशी प्रतिष्ठाप्य स्थिर मासनमात्मनः नात्युच्छितम नाति नीचम जयराज न कुचोत्तरम. पवित्र स्थानी आसन लावून बसावं, असं उंच नसावं, सुखल नसावं. दर्भासन, मृगासन, त्यावर धुतवस्त्र असं आसन घालून बसा. तिथं नदी असावी, पाणी असावं, मोरासारखे पक्षी असावे. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी बेट का निवडलं? एकांत. त्यावेळेला गोदावरी 12 महिने वाहत होती. मध्ये जायचं असेल तर पाणी असायचं, लोक येत नव्हते. एकांत होता, झाडी होती, मयूरादी पक्षी होते, आजही मोर त्या ठिकाणी भरपूर आहे. पहाटे 4 वाजता जर डोळा उघडला, जाग आली तर मोरांचा आवाज येतो. कानावर डोळे उघडल्यावर आवाज येतो, मोरांचा येतो. मोर पक्षी पवित्र मानलेले. भगवान कृष्णाने मयूर पिच्छ धारण केलेलं. जिथं मोरासारखे पक्षी आहेत, जिथं सतत पाणी वाहतं, जिथं एकांत आहेत, जिथे एखादं गुप्त शिवालय आहे, एखाद्या महात्म्याने साधना केलेली आहे, अशा स्थानावर जर आपण राहिलो तर आपोआप साधना होईल. तिथं पळून राहिलं तरी साधना आहे. पळून नाही न ते ठाई, उगाची संताची पायी, न मागे न करी काही, तुझी आण गावी विठोबा. अशा ठिकाणी पळून राहा. आळशी असू द्या, असं झोपा काढा तरी सुद्धा फायदा आहे. इथं भजन मंडळात किती लोक झोपले, हजारो लोक झोपलेले, पण झोपता झोपता ते भजनच ऐकायला मिळतंय ना. भूक लागली तर पंक्तीला जायचं, बसायचं तेव्हा बसायचं, बसून कंटाळा की झोपायचं. काही काही लोकांना गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही. इथे येऊन बघा, बसल्यामध्ये झोप येईल. गोळी घ्यायचं टेन्शनच कमी होईल. कायमच्या गोळ्या बंद होतील. भजनात येऊन बसा. ज्याला झोपायचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी मंडपातच झोपायचं 7 दिवस. पुरुषाला घरी गेलं की गोळी बंद. काही लोकांना डायबिटीज, बऱ्याच लोकांना आहे. लोक दिंडीला येतात ना, 15 दिवस पायी चालले की त्यांचा कायमचा डायबिटीज जातो. बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिर मासनो आत्मनः. अशा पवित्र ठिकाणी मना विजय मिळवा. जितासनो, जित श्वासो, जित संगो, जितेंद्रिया. आसनावर विजय मिळवा, संगतीवर विजय मिळवा आणि ध्यान करा. कोणाचं ध्यान करायचं? स्थूल ध्यान आणि सूक्ष्म ध्यान, 2 प्रकार. स्थूले भगवते नूनम मनः संधारे धियः. स्थूल ध्यान आणि सूक्ष्म ध्यान, भगवंताच्या सगुण स्वरूपाचं ध्यान. इथं स्मरण म्हणजे ध्यान. स्मरण शब्दाचा दुसरा अर्थ आहे ध्यान.
नाथमाने सांगितलं, सगुण मूर्तीस न म्हणावे माईक, शास्त्र आत्यंतिक सांगत असे शास्त्र, देव ध्यान करा विक्षेप तो वारा चित्ताची. एकनाथ मानव निर्गुणावनी सगुण न्यून म्हणते ते केवळ मूर्ख जाण, सगुण निगुण सगुण निर्गुण दोन्ही समसमान, न्यून पूर्ण सेना. सगुणाला निर्गुणापेक्षा न्यून समजू नका. विघुरले ते तूप होय थिजले तयापरी गोड आहे. आत्माला सांग, विघुरलेलं सुद्धा तूप आहे, थिजले सुद्धा तूप आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण येतो. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. कोण आहे हा बघा? तो हा, तो म्हणजे निर्गुण, हा म्हणजे सगुण. त्याला मी डोळे भरून पाहिलं. तो हा विठोबा निदान, ब्रह्मादिका ज्याचे ध्यान, असा तो परमात्मा. पाऊले समान विटेवरी शोभती. वारकरी त्याचं ध्यान करतात. ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. भगवंत सगुण ध्यान, भगवंताच्या चरणाचं ध्यान. चरणात ध्यान करता करता कटी प्रदेशाचं ध्यान, हृदयाचं ध्यान, मुखाचं ध्यान, ओंकार ध्यान. ओंकार गीतेमध्ये भगवंताने ओमित एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामन स्मरण या प्रयाती त्यजन देह सयाते परमांगते. ओंकाराचं ध्यान करता करता ज्याने देह त्याग केला तो माझ्या श्रेष्ठ गतीला पोहोचतो, परम गतीला पोहोचतो. ओंकाराची सुद्धा एक उपासना आहे. ओंकाराच्या उपासनेचा थोडक्यात संक्षिप्त वर्णन करून आपण विराम देणार आहोत. गीतेमध्ये भगवंताने ओमित एकाक्षरम ब्रह्म, ओम हे एकाक्षरी ब्रह्म आहे असं वर्णन केलं. मुंडकोपनिषदामध्ये सुद्धा वर्णन आहे. ओमित तेवम ध्यायस्त आत्मानं स्वस्तिवह पराय तमस परस्तात्. ओंकार नामाचा जप अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याकरता ओंकार नावाचा जप करायला गीतेतही भगवान सांगा ओमित एकाक्षरम ब्रह्म. मग काय सगुण उपासना, निर्गुण उपासनेकडे जायचं असेल तर त्याकरता ओंकाराचा जप केला. ओंकारामध्ये 3 मात्रा आहेत, अकार, उकार आणि मकार. मार्कंडेय पुराणामध्ये वर्णन आहे. रस्वा तु प्रथमा मात्रा, द्वितीया दीर्घ संयुता, तृतीया च प्लुता दख्या वचसान गोचरः. रस्व, दीर्घ आणि प्लुत 3 प्रकारचे उच्चार ओंकारामध्ये आहेत. तुम्हाला रस्व आणि दीर्घ आम्हाला माहिती आहे, प्लुत कडून आणलं. प्लुत संस्कृत व्याकरणामध्ये रस्व, दीर्घ आणि प्लुत हे 3 गोष्टी सांगितल्या. रस्व म्हणजे काय? रस्व उच्चार करताना अगदी संक्षिप्त उच्चार आपण करतो आणि दीर्घ उच्चार करताना दीर्घ, आणि प्लुत म्हणजे अतिदीर्घ. रस्व, दीर्घ आणि अतिदीर्घ हे 3 प्रकारचे उच्चार आहेत. याच्याकरता लघु सिद्धांत कौमुदीमध्ये वरदराजाचार्यांनी एक उदाहरण दिलं या उच्चाराचं. काय उदाहरण दिलं? कोंबड्याचं. प्रातःकाळी कोंबडा जो ओरडतो ना, या कोंबड्याच्या ओरडण्यामध्ये हे 3ही प्रकारचे स्वर आहेत. त्याला व्याकरण कुणी शिकवलं माहित नाही. उ उ उ हे 3 वळण त्याच्यात.
उ उ उ पहिला उ ह्रस्व आहे, दुसरा उ दीर्घ आहे आणि तिसरा उ प्लुत आहे. कोंबड्याच्या उच्चारणामध्ये हे 3 प्रकारचे उच्चार आले, ह्रस्व, दीर्घ आणि प्लुत. ओम अक्षरामध्ये सुद्धा हे 3 उच्चार आहेत. अकार ह्रस्व, उकार दीर्घ आणि मकार प्लुत. याच्यामध्ये ह्रस्व, दीर्घ आणि प्लुत 3 उच्चार आलेले. आणि म्हणून ह्रस्व आहे व्यक्त, दीर्घ अव्यक्त आणि प्लुत आहेत चित शक्ती. आणि नंतर त्याच्यावर जे चिन्ह असतं ओमच्या वर असं कोर असतं, टिंब असतं, ते आहे अमात्र परमपद. ते वाणीचा विषय नाहीये. ओम 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 ध्यान करता करता स्थूल, सूक्ष्म आणि कार्य 3ही शरीराच्या पलीकडे जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्व जाणण्याची क्षमता निर्माण होते. हा विषय थोडा डोक्यावरून जाण्यासारखा असेल, थोडक्यात सांगतो, जास्त सखोल जाणार नाही. अ आहे स्थूल, म उकार आहे स्थूल, मकार आहे सूक्ष्म आणि अकार स्थूल, मकार सूक्ष्म आणि उकार सूक्ष्म आणि मकार प्लुत, म्हणजे कारण. स्थूल, सूक्ष्म, कारण हे 3 शरीर आहेत. या 3ही शरीराचा नाश झाल्याशिवाय मुक्ती नाही. कारण मृत्यू होतो तेव्हा स्थूल शरीराचा नाश होतो, तो मुक्त होत नाही, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग मुक्ती केव्हा आहे? 3ही शरीराचा नाश. म्हणून भगवान शिवाचं एक नाव आहे त्रिपुरारी. त्रिपुरारी म्हणजे त्रिपुराचा हरी म्हणजे शत्रू, हे त्रिपुर म्हणजे 3ही शरीराचा नाश करणारा मुक्तिदाता भगवान शिव. 3ही शरीराचा नाश कसा होतो? स्थूल देहाचा नाश मृत्यूमध्ये होतो, पण सूक्ष्म देह आणि कारण देह शिल्लक राहतो. ओंकाराच्या ध्यानाने स्थूल, सूक्ष्म, कारण 3ही देहाचा नाश होऊन चित असणाऱ्या चैतन्यामध्ये वृत्ती स्थित होत असते. आणि मग वृत्ती हे निवृत्त झाले. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती ही निवृत्ती झाली जनन देशे देते. मी माझे भुललो गा ठाई जेथे तेथे, अदृश्य त्याचे झाले काय दृश्याचे होते. सुखे मी निजलो गा शून्य सारो निजेते. संतांच्या अभंग आपण गातो, फार गंभीर आशय त्याचा. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती निवृत्ती झाली, वृत्ती शिल्लक राहिली नाही. जन न दिसे, आता मला जगत दिसत नाही. मी माझे भुललो गो ठाई जेथे तेथे, मी आणि माझं संपलं. अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते, हे दृश्य जगत सुद्धा माझ्याकरता शिल्लक राहिलं नाही. सुखे मी निजलो गा शून्य सारो निजेते, त्रिकुट शिखरी गा दान मिळाय. आता वृत्ती शिल्लक राहिलं नाही. वृत्ती सहित लपवी मज एका ते, वृत्ती त्या परमात्म्याशी एकरूप झाली. स्थूल, सूक्ष्म 3ही कारण संपले, प्रारब्ध संपलं. अशा प्रकारे ध्यान करता करता चिंतने चिंतने तद्रुपता. एखादी भिंगुरटी आहे, ती जशी अळी पकडून आणते, घरट्यामध्ये टाकते, नेहमी नेहमी त्या अळीला काटा टोचत राहते. त्या भिंगुटीचं स्मरण करता करता अळी भिंगुटीमध्ये रूपांतरित होते. ही स्मरणाची शक्ती. एकदा एक अमेरिकेत झालेला प्रयोग सांगतो. एका माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली, त्याला फाशी शिक्षा कोर्टाने दिली. आता मृत्यूदंडाची शिक्षा जर दिली, त्याला मृत्यूदंड द्यायचाच आहे. मग त्याच्यावर एकदा प्रयोग केलाय. काय प्रयोग केला? त्याला फाशी देण्याऐवजी वेगळ्या मार्गाने मृत्यूदंड द्यायचा.
पण त्याच्यावर अभ्यास करायचा. त्याला असं सांगितलं कोब्रा साप तुला डसवले जाणार आहेत आणि कोब्रा साप डसून तुझा मृत्यू होणार. तुला फाशी देण्याऐवजी कोब्रा सापाने तुला मारायचं. मग कोब्रा साप कसा असतो, त्याचं विष कसं असतं, सगळं त्याच्या डोक्यात भरलं आणि त्याला वाटलं तर मला कोब्रा साप डसणार आहे, मला फाशी देण्याऐवजी कोब्रा साप डसून मारणार आहे. आणि त्याची फाशी जेव्हा वेळ आली तर त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि प्लास्टिकचा साप बनवून आणला. त्याला अगदी त्या सापासारखंच बनवलं, तसे दातही बनवले आणि ते त्याला टोचले. त्याच्या मनात भावना झाली की कोब्रा साप आपल्याला डसतो. मेला नव्हतो. मेल्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं गेलं. पोस्टमॉर्टम केल्यानंतर जे रिपोर्ट आले त्या रिपोर्ट मध्ये खरोखर कोब्र्याच्या विषाने मृत्यू झाल्याचे रिपोर्ट आले. लॅबचे रिपोर्ट. मग आता कोब्रा साप त्याला डसलेला नव्हता, कोब्र्याचं विष त्याच्या शरीरात गेलेलं नव्हतं, मग विष आलं कुठून, याचा अर्थ त्या चिंतनाने ते विष निर्माण झालं शरीरामध्ये. म्हणजे जसं चिंतन केलं तसं घडतं, ते बनतं मनुष्य. तसं भगवंताचं चिंतन केल्यानंतर देव पहावया गेलो, देव होऊन या ठेलो, ही स्मरण भक्ती आहे. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम या 9वी भक्तीमध्ये तिसरी भक्ती आहे श्रवण भक्ती, स्मरण भक्ती. 2:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी उपस्थित माननीय आमदार प्राध्यापक बोरणारे सर यांची उद्या एकादशीची फराळाची पंगत आहे. माननीय माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी खैरे साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देईल आपण या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल. त्याचप्रमाणे आमचे कमलाकर भाऊ कोते आणि फैसपूरकर आमचे नरेंद्र भाऊ नारखेडेकर, ते फैसपूरहून आलेले आहेत. नरेंद्र भाऊ नारखेडे, जळगाव जिल्हा फैसपूर. जे राजूभाऊ साळुंके ते या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही धन्यवाद.